बघतोय पुण्यातल्या दगडूशेठ हलवाईची आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झालेले आहेत। अजित पवारांसह सुनेत्रा पवार देखील दगडूशेठ हलवाई मंदिरात दर्शनासाठी उपस्थित आहेत। दृश्य आपण बघत आहोत। तर मुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार हे या ठिकाणी दगडूशेठ मंदिरात दर्शनासाठी आलेले आहेत। सुनेत्रा पवार ह्या बारामतीमधून उमेदवार आहे आणि त्याआधीच अजित पवार आणि सुनेत्रा पवार ह्या पुण्यात दगडूशेठ मंदिरात दर्शनाला आल्याचं चित्र आपण पाहत आहोत। दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची या ठिकाणी पूजा अर्चा सुनेत्रा पवार आणि अजित पवार करतायत। आज सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्याआधी या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार दगडूशेठ हलवाईच्या दर्शनासाठी आलेले आहेत। बारामतीत सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे। उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात येणार आहेत आणि त्याआधी सुनेत्रा पवार या ठिकाणी दर्शनासाठी आल्याचं पाहायला मिळत आहे। विधिवत पूजा दगडूशेठ हलवाईची सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्याकडून करण्यात येते। उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दगडूशेठ हलवाईच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आलेले आहेत। बारामतीची जी लढत आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। योगेश, प्रणिता, आज सुनेत्रा पवार या आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मात्र त्यापूर्वी सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। त्या ठिकाणी विधिवत पूजा सुद्धा केलेली आहे। आज सुनेत्रा पवार अर्ज भरण्यापूर्वी महायुतीची पुण्यात जाहीर सभा पार पडणार आहे, ज्या जाहीर सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित असणार आहे। त्यासोबतच मोठं शक्ती प्रदर्शन सुद्धा आज महायुतीकडून केले जाणार आहे। आजच्या जाहीर सभेला बारामती लोकसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हे पुण्यात दाखल होणार आहे। 9:30 वाजताच्या सुमारास पुण्यातल्याच विभागाच्या बाहेर ही जाहीर सभा पार पडणार आहे आणि त्यानंतर सुनेत्रा पवार या आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करतील। मात्र त्यापूर्वी आपण बघू शकतो अजित दादा आणि सुनेत्रा पवार यांनी सकाळी लवकर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे आणि एकूण ज्या पद्धतीने कुठल्याही कार्याची सुरुवात करायची असल्यास गणपतीचं दर्शन शक्य झालं। या पार्श्वभूमीवरती आज यांनी सुद्धा गणपतीचं एकूण हे संपूर्ण लुकेला सामोरं बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष या लढतीकडे लागून आहे। कारण विकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर दुसरीकडे महायुतीकडून सुनेत्रा पवार अशी ही लढत असणार आहे। त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार या दोघांसाठी सुद्धा ही प्रतिष्ठेची लढत म्हणता येईल। त्यामुळे दोघांनीही या लढतीसाठी ताकद लावलेली आहे, प्रतिष्ठा लावलेल्या आहे। त्यामुळे आजची सुरुवात ही दाखल करण्यापूर्वी दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेऊन आता पुणे कार्यालयाला सुरुवात केली जाईल। तर दुसरीकडे पुढे सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। महाविकास आघाडीचे पुणे जिल्ह्यातील सर्व उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर महाविकास आघाडीची सुद्धा आज जाहीर सभा पार पडणार आहे आणि त्या जाहीर सभेला शरद पवार सज्ज राहून उपस्थित असणार आहेत। आता त्यापूर्वी आपण होऊ शकतो या दोन्ही अगदी योगेश, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर सध्याची ही दृश्य आपण बघतोय, सुनेत्रा पवार आणि अजित पवार दगडूशेठ मंदिरात आरती करतायत। उमेदवारी अर्ज आज सुनेत्रा पवार दाखल करणार आहे आणि त्याआधी दगडूशेठ हलवाई मंदिरात या ठिकाणी दर्शनाला त्या आलेल्या आहेत। अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती या ठिकाणी होताना आपण पाहतोय। अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरात ही आरती सुरू आहे।
दगडूशेठ गणपती मंदिरात या ठिकाणी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडून आरती ही पार पडलेली आहे। अत्यंत महत्त्वाची अशी बारामती लोकसभा मतदारसंघाची ही लढत असणार आहे आणि त्यासाठी दोन्हीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। सुनेत्रा पवार देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। मात्र त्याआधी कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाने आशीर्वादाने करत असतो आणि त्यानुसारच या ठिकाणी अजित पवार आणि सुनेत्रा पवार दगडूशेठ गणपती चरणी लीन झालेले आहे। त्यांनी या ठिकाणी गणपतीची आरती केलेली आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय दगडूशेठ गणपती मंदिरातली। सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांनी या ठिकाणी आरती केलेली आहे। त्यानंतर सुनेत्रा पवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्याआधी महायुतीची सभा देखील या ठिकाणी पार पडणार आहे। मात्र सुरुवात ही दगडूशेठ गणपतीच्या आशीर्वादाने या ठिकाणी त्यांनी केलेली पाहायला मिळते। सध्या दगडूशेठ गणपती मंदिरात आहेत सुनेत्रा पवार आणि अजित पवार। तर दगडूशेठ हलवाई मंदिरात अजित पवार आणि सुनेत्रा पवार दर्शनाला आलेले आहेत। यानंतर सुनेत्रा पवार आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल करणार आहे। मात्र त्याआधी दगडूशेठ गणपतीच्या चरणी सुनेत्रा पवार आणि अजित पवार लीन झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आताच त्यांच्या हस्ते आरती देखील संपन्न झालेली आहे। विधिवत पूजा गणपती बाप्पाची या ठिकाणी करण्यात येत आहे। दगडूशेठ गणपती मंदिरातील ही थेट दृश्य आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, सध्या आपण पाहतोय की अजित पवार आणि सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या दगडूशेठ मंदिरामध्ये पोहोचलेल्या होत्या। त्यांची गणपतीची आरती जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे। आज माहितीच्या वतीनं सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे। आपण पाहतोय की त्याच्या आधी अजित पवार स्वतः सपत्नीक जे आहेत ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी पूजा अर्चा जी आहे करण्यात आलेली आहे। थोड्या वेळातच अजित पवार जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने रवाना होतील, कारण 9:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये ब्लू लाईन हॉटेलजवळ माहिती सभा जी आहे ती होणार आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभेचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जाणार आहे। ते आपण पाहतोय की मनोभावे पूजा करून सध्या या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते गणपती बाप्पाची आरती करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळे कार्यकर्ते जे आहेत हळूहळू जमायला सुरुवात होईल। मात्र आपण पाहतोय की आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी सुनेत्रा पवार या ज्या आहेत या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि सध्या आरती जी आहे अजित पवार यांच्या वतीनं केली जात असलेली पाहायला मिळते। संपूर्ण देशाचं लक्ष जे आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे आहे। ते म्हणजे मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार सध्या आपण पाहतोय की अजित पवार आहे आणि सध्या अजित पवार
सत्कार जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला. अजितदादांचा सत्कार जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला आणि अगदी थोड्याच वेळात अजित पवार हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेनं रवाना होतील. कारण आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामती लोकसभेचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरला जातोय आणि त्याआधीच अजित पवार जे आहेत ते दगडूशेठ हलवाई मंदिरामध्ये पोहोचले आणि आरती करून पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होतील. मात्र आज महायुतीचा उमेदवारी अर्ज भरताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उपस्थित असणार आहेत. काल रात्री स्वतः अजित पवार त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी एक महत्त्वाची बैठक जी आहे. नक्कीच प्रदीप, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये थेट दृश्य आपण पाहताय. आज सुनेत्रा पवार यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. यावेळेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असतील. मात्र तत्पूर्वी त्यांनी दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये जात बाप्पाची आरती केलेली आहे आणि यानंतर आता अजित पवार जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होतील. मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाऊ शकतं अशी माहिती जी आहे ती मिळते. बारामतीमधल्या या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. नणंद भाऊजाई यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. काय नाही, विजय मागितला, दुसरं काय मागणार. यश द्यावं. जोरदार प्रार्थना केली, आरती केली गणपती.